तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नागपुरात दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावलेली आहे। सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथील ही घटना आहे। जलवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात दूषित पाणी पुरवठा केला गेला। यामुळे 80 नागरिकांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास झालाय। रुग्णांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींचा देखील समावेश आहे। रुग्णावर घरीच औषध उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे। नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खैरी ढालगाव येथील ही घटना आहे। दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांना हातात त्रास होऊ लागलाय। तर तिकडे विक्रोळीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्तीला मारहाण झाली आहे। लादीकरण दुरवस्था शौचालयाबाबत विचारणा केल्यानं ही मारहाण करण्यात आली आहे। सतीश चव्हाण या नावाच्या व्यक्तीला मारहाण झाली आहे। घटनेचा शिंदेच्या शिवसेनेकडून जाहीर निषेध करण्यात आलाय। सतीश चव्हाण यांच्याकडून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। काम इथून स्टार्ट आहे। याची रेली आली, फक्त एवढं विचारलं मॅडम हे लादीचं काम उबाटाची रॅली निघाली होती तेव्हा एका स्थानिक रहिवाशाने त्यांना क्वेश्चन केला होता। त्यांच्या काही समस्या होत्या तेव्हा हे क्वेश्चन विचारताना त्यांच्यापैकी कार्यकर्त्यांनी त्याची बेदम मारहाण केली होती। तर अशा प्रकारचे प्रकार भविष्यामध्ये घडू नये याचा मी जाहीर निषेध करते। मी काल रात्री या शिवसेनावाल्याची मशालवाल्यांची रॅली चाललेली, त्याच्यामध्ये चंद्रशेखर जाधव साहेब त्यांची वाईफ उभी होती। तर मला असं कळलं, माहित पडलं तर ते आमच्यासाठी नेमकं करतील म्हणून मी त्याला विचारायसाठी आलतो। पण त्याच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला, मला पाडूस तर मारलंय, तर माझं बोट मोडलं। मी फक्त एवढंच विचार केलं, ही आमची गल्ली आहे, फक्त गेल्या वर्षी एवढीच बनवून दिली, आजपर्यंत का नाही बनवली, एवढं विचारण्यासाठी मला त्या लोकांनी मारहाण केली। म्हणजे का माझा अधिकार नाही का विचारायचा? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।